यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा थोडेसे बॅकफुट वरती बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि चेंडू कव्हर पॉइंटला पाठवलाय तो सरळ सीमा पार. मुख्य पंच यावेळेस सर कळवत आहेत हा खणखणी चौकार. थँक्यू डीजे. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये डॉफलकवरती धावा आहेत त्या 37. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला खेळायचा होता. चेंडू बॅट वरती प्रॉपर मिडल झाला नाही. बॅटची कडा घेत चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये गेला आणि त्यानंतर प्राप्त झाली ती एक सिंगल. 1 लाख रुपयांचं पहिलं बक्षीस, प्रमुख बक्षीस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुशील भाऊ राजेंद्र हगवणे, अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान बाळासाहेबजी सुतार आणि खऱ्या अर्थानं श्री महादेव अण्णा कोंढरे यांच्या माध्यमातून 70,000 रुपयांचं पारितोषिक लाभलेलं आहे. दरम्यान रुपेश गुजर पुन्हा एकदा चेंडू उडवला हवेमध्ये. लॉंग ऑफला फिल्डर आहेत. यावेळेस मात्र कुठल्या प्रकारची चूक होणार नाही. टिपला गेलाय मैदानावरती झेल आणि नक्कीच आपण पाहणार आहोत इथे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश बाद होत आहेत. तृतीय क्रमांक या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिला तर रोख रक्कम 50,000 रुपये माजी सभापती मुळशी आदरणीय पांडुरंग भाऊ ओझरकर यांच्या माध्यमातून आहे. तर चतुर्थ क्रमांक 30,000 रुपयांचं पारितोषिक श्री राहुल दादा पवळे, कार्याध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि युवा नेते सागर दादा पवळे यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी गणेश दादा कांजणे मुळशी तालुका माथाडी अध्यक्ष यांच्या माध्यमातून आहे. आकर्षक कॅप धनंजय भाऊ काळभोरे उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज प्रसन्नदादा ओझरकर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुळशी तालुका यांच्या माध्यमातून आहे. अंतिम 4 संघांसाठी टी शर्ट मोहन भाऊ मारणे माजी उपसरपंच उरवडे यांच्या माध्यमातून आहे. प्लेअर ऑफ द डे साठी कूलर खऱ्या अर्थानं युवा नेते निलेश भाऊ गाडे यांच्या माध्यमातून आहे. बेस्ट बॅट्समन साठी पैलवान अनिकेत भाऊ पवळे यांच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट आहे. तर फायनल मॅन ऑफ द मॅच साठी गदा क्रिएटर स्वर्गीय पैलवान सागर भाऊ तांगडे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा सर्जेराव अप्पा तांगडे आणि समीर भाऊ तांगडे यांच्या माध्यमातून चांदीची गदा सौजन्य झालेला आहे. सायकल सौजन्य आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. बेस्ट बॅट्समन साठी शिवबा प्रतिष्ठानच्या वतीनं, बेस्ट बॉलर साठी रवी बंडलकर यांच्या वतीनं, तर बेस्ट फिल्डर साठी किरण भाऊ मारणे यांच्या वतीनं ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी असणार आहे. निश्चितच आपण पाहतोय दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा विकेट केला गेलाय, परंतु तिथे फिल्डर आहेत. जेल होईल आणि फलंदाज मयूर करंजावणे मैदानामध्ये आपलं खातं न उघडता बाद होताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचे असणारे सर्वा ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या खरे तर आपण पाहतोय अथक परिश्रमातून ही स्पर्धा प्रामुख्याने निश्चितच उभी राहिलेली आहे. स्वर्गीय पैलवान रोहिदास सत्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडेला चषक उरवडे या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक, प्रमुख संकल्पक, स्पर्धेचे सर्वा उरवडे संघाचे संघमालक, तंटमुक्ती समितीचे अध्यक्ष पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे यांचं प्रामुख्याने शुभागमन होतंय. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री नवखंडेनाथ चषक उरवडे ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कित्येक दिवसापासून खरं तर मैदानावरती ही स्पर्धा आयोजित करायची अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आयोजक कमिटी पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे आणि त्यांच्या संपूर्ण सहकारी वर्गाने घेतलेली मेहनत आणि त्यानंतर बक्षीस दात्यांनी दिलेलं बक्षीसरूपी प्रेम आणि त्यानंतर ही स्पर्धा स्वप्नातून सत्यात उतरताना जे आपल्याला पाहायला मिळते. मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत रजिस्टर असणाऱ्या सर्व संघांना मुळशी तालुक्यातील आपण जर पाहिलं तर अगदी तळागाळातील सर्व संघांसाठी नक्कीच आपण पाहतो एक मोठी पर्वणी घेऊन ही स्पर्धा जी तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेली आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक खऱ्या अर्थानं असणार आहे. जॅकीभाई शेख आणि पैलवान सुशांत भाऊ मारणे यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक जी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी असणार आहे. अर्थातच एक बायकर मॅन या स्पर्धेनंतर आपल्याला मिळणार आहे. निश्चितच आपण पाहतोय पैलवान सुशांत भाऊ मारणे आणि जॅकीभाई शेख यांच्या माध्यमातून पारितोषिक सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज राहुल खोंडगे दाखल झालाय आणि पहिल्याच बॉल वरती या षटकामध्ये एक मोठा प्रहार सागर अंग्रे यांच्या बॅट मधून षटकार.
थँक्यू डीजे. सर्व क्रमांकासाठी भव्य चषक त्यांच्या माध्यमातून सौजन्य झालेला आहे. ट्रॉफी सौजन्य विद्यमान सरपंच उरवडे नगरीचे असणारे प्रथम नागरिक माननीय तुषारदादा खरात यांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक मनापासून आभार. ग्राउंड सौजन्य नरेंद्र उर्फ गणेशदादा मारणे माजी उपसरपंच उरवडे यांच्या माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. सव्या मैदानामध्ये राहुल खोंडगेचा पुढचा बॉल. सागर आंग्रे यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूने हरकत घेतली, दिशा बदलली. चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळतोय. कुठल्याही स्पॉट वरती बॉल पिचिंग झाल्यानंतर बरीचशी फ्लाईट पाहायला मिळाली आणि त्यानंतर चेंडू मैदानामध्ये डॉट आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं मैदानामध्ये सुरू असताना पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू डॉट आला. हो यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. सागर आंग्रे बॅट आणि बॉलचा इथे कुठल्याही प्रकारे संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॅट हातातून निसटली गेली आणि तिथे मैदानावरती चेंडू असणार आहे तो डॉट. सागर आंग्रे आणि दादाराम चौधरी ही जोडी मैदानावरती निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. अगदीच आपण जर पाहिलं तर स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम या संघाचे संघनायक म्हणून सागर आंग्रे नक्कीच या संघाचा मजबूत कणा म्हणून प्रामुख्याने समोर येताना पाहायला मिळतात. ते संघाला लीड करतायत. तर दुसऱ्या बाजूला कृष्ण कालेकर अँड कंपनी हडशी संघ. दरम्यानचा चेंडू गुडघा टेकत ऑन साइडला चेंडू स्वीप केलाय, परंतु डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. संघातील असणारा एक चतुर चाणाक्ष आणि चपळ फिल्डर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे निलेश खैरे सुंदर फिल्डिंग करतोय. चांगला रॉकेट थ्रोही केलाय आणि या चेंडूवरती केवळ प्राप्त होते ते एक सिंगल. अगदी चेंडू ज्यावेळेस सीमारेषेच्या जवळ जातो त्यावेळेस काही वेळा आपण पाहतो थ्रो मध्ये दुसरी रन ही जवळपास कंप्लीट होते, परंतु निलेश खैरे थ्रो रॉकेट थ्रो केला आणि वेगाने थ्रो केल्यानंतर कुठल्या प्रकारे दुसऱ्या रनसाठी चान्स मिळाला नाही. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस थोडासा दूरवरतून टाकलेला बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता दादाराम यांचा. चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येणार. अगदी बाउंड्री लाईनला पाय लागलेला आहे, पाहूया. आणि पंच कळत आहेत चौकार आहे. नक्कीच या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय आणि तिसरे पंच कळवत आहेत चौकार आहे, कारण निश्चितच ज्यावेळेस चेंडू आणि हाताचा स्पर्श आहे त्यावेळेस चेक केले गेले. तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी निर्णय कळवलाय चौकार आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 49 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभाग बनवताना पाहायला मिळतंय. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा दादाराम यांच्या बॅट मधून याही वेळेला समोरच्या बाजूला वॉट अ शॉट. चौकारा पटपट आलाय हा तुफानी षटकार. 6 धावा. चार षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. डावफलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद 55 धावा ज्या मात्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. युट्यूब लाईव्ह सौजन्य खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य उरवडे सन्माननीय संतोष भाऊ शेलार आणि सुप्रभा हिल टाउनचे असणारे विशाल भाऊ मारणे यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य जे या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे. मंडप सौजन्य बोर राजगड मुळशीचे दमदार आमदार आदरणीय शंकर भाऊ मांडेकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. पाणी सौजन्य संतोष भाऊ मारणे, राजाभाऊ वीर आणि विकास भाऊ मुरकुटे यांच्या माध्यमातून लाभलंय. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय प्रमुख अतिथी मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीस दाते द्वितीय पारितोषिक यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. माजी सभापती पंचायत समिती मुळशी आदरणीय महादेवांना कोंढरे यांचं या ठिकाणी आगमन होतंय. अण्णांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत. पहिलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे यांच्या वतीनं स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रवीण साठे शेवटच्या षटकामध्ये आलेत आणि पहिल्याच बॉलवरती सागर आंग्रेने केलेला हा अटॅक चेंडू मैदानावरती सीमा पार खनखनी चौकार. 4 धावा. सातत्यानं क्रिकेट खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणारं खंबीर नेतृत्व माजी सभापती पंचायत समिती मुळशी आदरणीय महादेवांना कोंढरे यांचं
प्रामुख्यानं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि सातत्यानं क्रिकेट खेळाडूच्या पाठीमागे ते निश्चितच खंबीरपणे उभे असतात. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टी शर्ट सौजन्य आहे अंतिम 4 संघांसाठी उपसरपंच उरवडे मोहन भाऊ मारणे याही मान्यवरांचं आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया सामन्याकडे. अंतिम षटक मैदानावरती सुरू असताना प्रवीण साठे पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर मात्र पंच कळवतात डेड बॉल. कुठल्या प्रकारची घटना या चेंडूवरती घडणार नाही. प्रत्येक मान्यवरांनी पंचक्रोशीमधील खऱ्या अर्थानं राजकीय, आर्थिक, सामाजिक, कला, क्रीडा, व्यापार क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला बक्षीसरूपी प्रेम दिल्यानंतर हा सोहळा खऱ्या तर उभा राहिलेला आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच इथे फलंदाज दादाराम रनआउटच्या माध्यमातून बाद होत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय स्पर्धेतील असणारे प्रमुख बक्षीस जाते आदरणीय अतुल शेठ मारणे, त्याच पद्धतीनं उपसरपंच मोहन भाऊ मारणे या दोन्ही अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. श्री नवखंडीनाथ चषक उरवडे या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर पहिलवान आदेश भाऊ तांगडे यांचं देखील प्रामुख्यानं शुभागमन होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस मोठा बिगिट आणि चेंडू मैदानावरती लांब लांब खूप लांब जबरदस्त फटका. सागर अंग्रेच्या बॅट मधून आलेला हा पॉवरफुल बिगिट षटकार. थँक्यू. 68 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 68 रन, लॉस ऑफ 4 विकेट. पहिल्याच सामन्यामध्ये चांगला स्कोर उभा राहतोय. दरम्यान याही वेळेला पुन्हा एकदा विकेट खेचून मारलेला हा शॉट, बॉल जाऊन पोहोचतोय तो सरळ सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. आणि नक्कीच ही इनिंग कंप्लीट झाल्यानंतर आपण उद्घाटन समारंभ देखील पार पाडणार आहोत. 74 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने पंच केलेला हा फटका. फिल्डर वाट पाहत राहिलाय आणि त्यानंतर मात्र इथे चेंडू जाऊन पोहोचलाय तो सीमा पार. शेवटच्या बॉलवरती देखील आलाय चौकार. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर 78 रन 78 धावा ज्या धावफलकावरती बनवल्या गेल्यात. 79 धाव्यांचं एक मोठं आव्हान सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन हडशी या संघाच्या समोर जे निश्चित स्वरूपामध्ये ठेवलेलं आहे. ज्यावेळेस पहिल्या डावाला खर तर सुरुवात झाली त्याच वेळी सांगितलं या मैदानावरती मोठ्या प्रमाणावरती धावा होतात आणि 5 ओव्हरमध्ये 65-70 रन या मैदानाचा एव्हरेज स्कोर आहे. आणि नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये उच्चांक गाठलाय. रन झाले ते 78. 79 धाव्यांचं आव्हान जे हडशी संघाच्या समोर बुकुम संघाने ठेवलंय. लगेचच या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ देखील आपण पार पाडणार आहोत. उपस्थित झालेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांना मी विनंती करेल आपण सर्वांनी मैदानामध्ये या ठिकाणी यायचंय. चला बुकुम संघ लाईनअप करून मैदानावरती या. हडशी संघ लाईनअप करून मैदानावरती यायचे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण पार पाडत आहोत. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मैदानामध्ये यायचे. प्रथमतः मुख्य व्यासपीठावरती
अखंड हिंदुस्थानचे दैवत वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत। श्री नवखंडनाथ चषक उरवडे या स्पर्धेतील असणारे प्रमुख बक्षीस दाते ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असणारे सदस्य युवकांचे मार्गदर्शक आधारस्तंभ आदरणीय राजाभाऊ हगवणे या मान्यवरांचे या ठिकाणी प्रामुख्याने शुभाग म्हणतोय। श्री नवखंडनाथ चषक उरवडे आणि पैलवान भावेश उर्फ बंटी शेट मारणे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यायचे। मुख्य व्यासपीठावरती प्रथमतः या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानचे दैवत तुम्हा सर्वांचे प्रेरणा असतात युगप्रवर्तक क्षत्रिय कुलावतंस श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होते। आदरणीय राजाभाऊ हगवणे, आदरणीय माधवांना कोंडरे, आदरणीय यांच्या शुभ हस्ते आपण महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करतोय। मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होतंय। या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती सिंहासनाधीश्वर असणारी महाराजांची सुंदर आणि सुबक मूर्ती महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी पार पडलेलं आहे। लगेचच आपण महाराजांची आरती करून मैदानाच्या आतमध्ये उद्घाटन समारंभासाठी जाणार आहोत। श्री छत्रपती शिवाजी महाराज की शंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार नर राक्षसांचा करूनी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार। जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया। जय देव जय शिवराया आलो तवत्वारी आरती गाया।
मातेचा तू केला उद्धार जय देव जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया सर्वांनी आपले हात छातीवरती ठेवायचा आहे. आपण या ठिकाणी शिवगर्जना घेणार आहोत. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. नमो पार्वते पते हर हर सियावर रामचंद्र की. धन्यवाद. सर्वांचं मनापासून आभार. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण मैदानामध्ये यायचे. लगेचच आपण या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पाडणार आहोत. क्रिकेट साहित्य आणि खेळपट्टीचं पूजन आपण या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघांना विनंती आहे हर्षी संघ आणि भुकुम संघ आपण लाईनअप करून उद्घाटन समारंभासाठी मैदानावरती यायचे आणि स्टंपच्या दोन्ही बाजूला दोन्ही टीम्स थांबायचे आहे याची नोंद घ्या. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडेनाथ चषक उरवडे पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन समस्त ग्रामस्थ मंडळी उरवडे आणि खऱ्या अर्थानं श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे या सर्व आयोजक कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक दिमागदार आयोजन जे खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतंय. ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थानं बक्षीसरूपी प्रेम दिलं त्या सर्व मान्यवरांचं देखील खऱ्या अर्थानं या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त केले जात आहेत. उपस्थित प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते श्री नवखंडेनाथ चषक उरवडे या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ निश्चित या ठिकाणी पार पडतोय.
क्रिकेट साहित्य, बॅट बॉल स्टंप आणि खेळपट्टीचे पूजन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होते. या सामन्यानंतर होणारा पुढील सामना स्वयंभू या मॅच नंतर होणारी पुढील मॅच असणार आहे श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान विरुद्ध शंभूराजे क्रिकेट क्लब. माफ करा, दुसरा सामना असणार आहे बावधन स्पोर्ट क्लब विरुद्ध श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान. त्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मैदानामध्ये टॉससाठी यायचे. उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर खेळपट्टीवरती मान्यवरांच्या शुभ हस्ते त्या सामन्याचा टॉस आपण करतोय. त्यामुळं विनंती आहे बावधन स्पोर्ट क्लब टीमचे कॅप्टन आणि श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी मैदानामध्ये या. हॅलो, यानंतर होणारा पुढील सामना श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान या संघानं टॉस जिंकलेला आहे. निर्णय घेतला प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. टॉस जिंकणारा संघ खेळाडू कक्ष ए, तो टॉस पराभूत संघ खेळाडू कक्ष बी मध्ये बसणार आहे, याची देखील नोंद घ्यायची. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघाचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधा. क्रिकेटर्सला आपली टीम ऍड करायची आहे. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं देखील पुन्हा एकदा पहिलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन, श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बुरवडे
आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उरवडे यांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून आभार. सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. लगेचच आपण पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. 78 धावा निश्चितच प्रथमतः बॅटिंग करताना बुकुम संघानं बनवल्यात, तर 79 धावेंचं आव्हान सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी संघाच्या समोर ठेवले. दुसऱ्या डावाला सुरुवात आपण मैदानामध्ये नक्कीच करणार आहोत. 78 धावा बनवल्या गेल्यात, 79 धावेंचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ओपनर बॅटर मैदानावरती सज्ज होत आहेत. चला बुकुम टीम लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची. स्वर्गीय पैलवान रोहिदासाच्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडीनाथ चषक 2025 दिवस क्रमांक पहिला. पुनश्च एकदा सर्व अतिथी मान्यवर, उपस्थित मित्र परिवार यांचं पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन, श्री नवखंडीनाथ क्रिकेट क्लब बुरवडे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला डाव आपण पाहिला, 78 धावा मैदानावरती बनवल्या गेल्यात, 79 धावेंचे एक विशाल काय आव्हान हडशी संघाच्या समोर ठेवलंय आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ओपनर बॅटर्स मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार, हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी न्यू लक्ष्मी उद्योग समूहाचे सर्व सुनील दादा बलकवडे यांचा या ठिकाणी प्रामुख्याने शुभाग म्हणतोय बाउंडर ऑफ सौजन्य. त्यांच्या या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत, त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबर माजी उपसरपंच आंबेगाव तानाजी अप्पा मारणे याही मान्यवरांचा पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे यांच्या वतीनं सन्मान आपण करणार आहोत. विनंती आहे सुनील दादा बलकवडे आणि तानाजी अप्पा मारणे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य उरवडे यूट्यूब लाईव्ह सौजन्य लाभलेले सन्माननीय संतोष भाऊ शेलार यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. संतोष भाऊंना देखील विनंती आहे आपल्या या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यायचे. विद्यमान सरपंच उरवडे सन्माननीय तुषार दादा खरात याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. विनंती आहे आपण देखील समोर यायचे. आणि निश्चितच
आजच्या दिवसाचे असणारे सत्कार मूर्ती, आजच्या दिवसाचे असणारे बड्डे बॉय मुळशी तालुक्याचे बाहुबली शुभम दादा सुतार यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे. स्वर्गीय पैलवान रोहित मारणे स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे च्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुनीलराव बलकवडे न्यू लक्ष्मी उद्योग समूह निलेशजी गाडे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तानाजी अप्पा मारणे याही मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी अर्जुनजी तांगडे माजी तंटमुक्ती अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण तानाजी अप्पा मारणे यांचा सन्मान करणार आहोत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. ग्रामपंचायत सदस्य संतोष भाऊ शेलार याही मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. अजय भाऊ काटे यांच्या शुभ हस्ते संतोष भाऊ शेलार यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. श्री नवखंडेनाथ चषक उरवडे श्री नवखंडनाथ चषक 2025 या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेल्या मान्यवरांचे सन्मान आपण या ठिकाणी करतोय. श्री हरी मारणे याही मान्यवरांचा ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं हरिदास भाऊ मत्रे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होते. मनपूर्वक हार्दिक स्वागत. अतुल भाऊ मारणे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. माजी उपसरपंच उरवडे मोहन भाऊ मारणे अंतिम 4 संघांसाठी टी शर्ट यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. विनंती आहे सन्मान घेण्यासाठी आपण या स्पर्धेचे असणारे सर्वेसर्वा पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान आपण करतोय. सन्माननीय तुषारदादा खरात याही मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. मोहन भाऊ मारणे उपसरपंच उरवडे याही मान्यवरांचा सन्मान केला जातोय. तर जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये टाकलाय आणि प्रवीण साठेने पहिला चेंडू उडवलाय खूपच लांब सरळ सीमा पार. पहिल्या बॉलवरती षटकार. सन्माननीय सरपंच तुषारदादा खरात यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. नरेंद्र उर्फ गणेश तथा मारणे यांच्या हस्ते आपला सन्मान या ठिकाणी होतोय. ज्या मान्यवरांचा या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. विनंती आहे आपण निश्चितच यायचंय. आजच्या दिवसाचे बड्डे बॉय शुभमदादा सुतार प्रामुख्याने उपस्थित आहे. तुम्हा सर्व उपस्थितांच्या वतीनं शुभमदादांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. पहिलवान अर्जुन भाऊ तांगडे यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करतोय. सुशांत भाऊ मारणे यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान करणार आहोत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. निलेश खैरेसाठी यावेळेचा टाकलेला बॉल होता. पॉइंटला चेंडू खेळलाय. पहिल्या प्रयत्नात बॉल हातामध्ये येत नाहीये आणि त्यानंतर निश्चितच एक सिंगल या चेंडूवरती प्राप्त होते. या स्पर्धेसाठी निश्चितच आम्हाला वाटतं प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक कूलर ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे निलेश भाऊ गाडे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. श्री नवखंडीनाथ चषक उरवडे दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट. याही वेळेला उंची घेतले बॉलनं आणि प्रयत्न मैदानावरती चांगला. पाहूया पंचांचा इशारा काय येणार. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न तर इथे लाजबाब होता परंतु पाहूया तिसरे पंच नक्कीच इथे काय निर्णय कळवतात. नक्कीच या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सन्माननीय अजय भाऊ काटे या मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण समोर यायचंय. सुशांत भाऊ मारणे यांच्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अजयजी काटे यांना सन्मानित करण्यासाठी सुशांत भाऊ मारणे विनंती आहे आपण समोर यायचंय.
सन्माननीय निखिल भाऊ गाडे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय सागर भाऊ पाखरे आपणास विनंती आहे समोर यायचे. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक सौजन्य आहे पैलवान सुशांत भाऊ मारणे यांचा देखील आपण विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तिसरे पंच नक्कीच चेक करतायत, निर्णय पोहोचवला जाईल. सुशांत भाऊ मारणे यांचा सन्मान करण्यासाठी पैलवान बंटी शेठ मारणे अर्थात भावेश भाऊ मारणे आपणास विनंती आहे आपण समोर यायचंय. या स्पर्धेच्या निमित्तानं बेस्ट फिल्डर साठी ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल सौजन्य लाभले किरण भाऊ मारणे श्री गणेश मोबाईल स्टोअरचे सर्व त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्यांचं या ठिकाणी आंबेगावचे असणारे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अक्षयदादा मारणे आपणास विनंती आहे आपण समोर यायचंय. किरण भाऊ मारणे यांचा सन्मान आपण करायचा आहे. निलेश भाऊ काटे आपणास विनंती आहे आपण सन्मान देण्यासाठी समोर यायचंय. श्री गणेश मोबाईल स्टोअरचे सर्व किरण भाऊ मारणे यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान पार पडतोय. सन्माननीय अक्षय भाऊ मारणे यांचा सन्मान करण्यासाठी सूरज दादा कांजणे आपणास विनंती आहे समोर यायचंय. तिसरे पंच या ठिकाणी कळवत आहेत सेफ आहे, चेंडू मैदानामध्ये अडवला गेला आहे. विनंती आहे या ठिकाणी येस अजय सर चला बॅट्समन आतमध्ये जायचंय. पंचांचा निर्णय
जव्या मैदानामध्ये नक्कीच ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. सेप आहे. यावेळेस मात्र बॅटची इनसाइड एज आणि चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध. फलंदाज मैदानावरती बाद. प्रवीण साठे बॅक टू द डगआउट. थँक्यू थँक्यू डीजे. अंपायर सर, ज्या बॉलवरती थर्ड अंपायर चेक गेल त्या बॉलवरती रन किती आहेत? थँक्यू. निश्चितच 2 धावा आणि त्यानंतर मैदानावरती फलंदाज बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडून थेट यष्ट्यांचा वेध घेतला आणि मैदानावरती विकेट येताना पाहायला मिळाली. फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती सुरू असताना पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या डावाला षटकाराने सुरुवात झाली, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा, 2 धावा आणि त्यानंतर मात्र प्रवीण साठे मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळाले. प्रवीण साठे बाद झाल्यानंतर संघनायक कॅप्टन कृष्णा कालेकर मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू मैदानावरती शिल्लक आहे. डॉफल कवरती धावा आहेत त्या 10 धावा स्कोर कार्डवरती असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आणि निश्चितच आपण पाहतोय यावेळेस पहिल्याच बॉलवरती आल्या कृष्णा कालेकरने दाखवला आपला क्लास. बॉल पॉइंटला पाठवला तो सीमा पार आणि या चेंडूवरती खणखणीत चौकार. थँक्यू. या स्पर्धेचं तुम्ही निश्चितच जे प्रमुख आकर्षण पाहताय, मॅन ऑफ द सिरीज साठी असणारी 2 व्हीलर बाईक निश्चितच या ठिकाणी जी तुम्हाला समोरच्या स्टेजवरती छोट्या पाहायला मिळते, जी 2 व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी असणार आहे. खऱ्या अर्थानं जाकीभाई शेख आणि पैलवान सुशांतभाऊ मारणे यांच्या मुलाच्या सौजन्यातून, मुलाच्या योगदानातून मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक सौजन्य झालेले आहे. आणि ते 2 व्हीलर बाईक नक्कीच आपण पाहतोय अगदी पहिल्या दिवसामध्ये जी तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहायला मिळते. आणि सर्वांच्या नजरा आता नक्कीच त्या 2 व्हीलर बाईक कडे असणार आहेत. ती 2 व्हीलर बाईक कोण घेऊन जाणार, संपूर्ण मुळशी तालुक्याला उत्कंठ लागली. पहिला सामना पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतोय मैदानावरती रंगतदार स्थितीमध्ये एक विकेट गेलाय, परंतु 14 धावा देखील पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं टाकण्यासाठी सागर आंग्रे मैदानामध्ये दाखल होत आहेत. श्री नवखंडेनाथ चषक उरवडे ही स्पर्धा. आणि नक्कीच आपण पाहतोय आज 7 एप्रिल वार सोमवार या दिवशी नक्कीच आपण पाहतोय स्पर्धेला सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला सामना भुकुम विरुद्ध हडशी या 2 संघांमध्ये. दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे सहखजिनदार सुमित भाऊ घावरे यांचं प्रामुख्याने शुभागमन म्हणतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळेस रिव्हर्स स्विचिटचा फटका. कृष्णा कालेकर आल्या आक्रमण करतोय, थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला, पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला एक सुंदर चौकार. आणि आता जशी स्ट्राईक मिळाली पुन्हा एकदा मैदानावरती रिव्हर्सचा फटका आणि तो देखील चौकार.
19 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. चला घाई करा. पहिला दिवस कुठल्या पद्धतीने चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू वापरला जाणार आहे याची देखील नोंद सर्वांनी घ्यायची. एक फलंदाज बाद. स्कोर कार्डवरती 19 धावा. कृष्णा कालेकर 2 चेंडू आतापर्यंत खेळलेत, दोन्ही चेंडूवरती चौकार ठोकलेत. त्यावेळेस ऑप्शनच्या सफल होऊन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स पाहायला मिळालेत. प्रयत्न चांगला होता, चेंडू रोखला गेलाय आणि त्यानंतर 2 धावा या चेंडूवरती प्राप्त होत आहेत. दूरवरच्या एंड कडून षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉलवरती निलेश खैरेने एक सिंगल घेतली, तो नॉन स्ट्राईकला गेला. कृष्णा कालेकडे स्ट्राईक आली, त्यानं मैदानावरती पहिल्याच बॉलवरती रिव्हर्सचा षटकार खेळला, चौकार खेळला खरं तर, आणि त्यानंतर पुढच्या बॉलवरती 2 धावा. हो 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 यावेळेस मात्र थोडंसं चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं, गतीचं मिश्रण, आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेंडू डॉट येतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धेची उत्कंठा खरे तर संपूर्ण मुळशी तालुका क्रिकेट रसिकांना, टेनिस क्रिकेट चाहत्यांना आहे, आणि नक्कीच त्या स्पर्धेचा शुभारंभ झालाय. यावेळेस रिव्हर्स विचिट, लो फुल टॉस बॉल मैदानावरती, दूरवरचा हा चेंडू हाफ व्हॉलीला खेचून मारलाय, रिव्हर्सचा फटका. कृष्णा कालेकर ऑन फायर, आणखीन एक दर्जेदार चौकार. एक फलंदाज बाद. धावफलकावरती 25 धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओ हो हो याही वेळेला बरेचसे आपण पाहतोय तिथे पड झड धडपड होते. वारंवार सागर अंग्रे यांचा तिथे पाय निसटतोय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 54 धावा. पहिल्या 12 बॉलवरती 25 धावा बनवल्या गेल्यात. एक फलंदाज प्रवीण साठे मैदानावरती बाद झालाय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे असतील त्या 54 धावा. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम विरुद्ध आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सरपंच सुनील भाऊ कळमकर, स्पोर्ट फाउंडेशन अडशी या 2 संघांमध्ये हा सामना मैदानावरती रंगलाय. श्री नवखंडीनाथ क्रिकेट क्लब बुरवडे आणि खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे एक दमदार आयोजन जे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतंय. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 70,000, तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस 50,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 30,000 रुपयांचं भव्य बक्षीस असणारी ही क्रिकेटची स्पर्धा मॅन ऑफ द सिरीज साठी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. एक 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स सायकल जी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. त्याच पद्धतीनं बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज, बेस्ट बॅट्समन साठी ब्रँडेड बॅट खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. या स्पर्धेसाठी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे. स्टंप आणि बॉल सौजन्य या उद्योजक सुहास शेठ मारणे या मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन होतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय सुनीलजी मारणे या मान्यवरांचं प्रामुख्याने शुभागमन होतोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि फायनल मॅन ऑफ द मॅच साठी खऱ्या अर्थानं चांदीची गदा. हो 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 यावेळेस चांगला बॉल, बॅटला ब्रश करत बॉल एस्टेनच्या पाठीमागे. विकेट किपर रुपेश टिपताय झेल, भरत माजिरे आलेत आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट घेत आहेत. फलंदाज निलेश खैरे बाद.
सन्माननीय सुनीलजी मारणे या मान्यवरांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. आपला या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायच्या दरम्यान पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. आणि आता नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू साठी जाणार होते परंतु सागर यांनी थांबवलं. मैदानामध्ये हा चेंडू डॉट आलाय. या ठिकाणी शुभमदादा सुतार आपल्या शुभ हस्ते यस व्हाईट बॉल मैदानामध्ये पंचांनी कळवलाय. शुभमदादा सुतार यांच्या शुभ हस्ते आपण सुनीलजी मारणे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करतोय. ओहो हो आणखीन एक खराब चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. भरत माझिरे मैदानावरती पहिल्या चेंडूवरती विकेट घेतला. निलेश खैरे बाद झाले परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. कौफलकावरती 27 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. फटका तर फसलाय. रुपेश गुजर यांच्या पाठीमागून बॉलच्या खाली आलेत आणि मैदानावरती येते विकेट. फलंदाज अजित लोखंडे बॅक टू द पवेलियन. थँक्यू. फायनलच्या सामन्यासाठी जर आपण पाहिलं तर विशेष पारितोषिक आहे. मॅन ऑफ द मॅच साठी स्वर्गीय पैलवान सागर भाऊ तांगडे यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा माजी सरपंच सर्जेराव अप्पा तांगडे आणि उद्योजक पैलवान समीर भाऊ तांगडे यांच्या माध्यमातून चांदीची गदा फायनलच्या सामनावीरासाठी निश्चितच आहे. दरम्यान नवीन फलंदाज न्यू बॅटर दाखल होत आहेत. तीन फलंदाज बाद डॉफलकावरती 27 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज भरत माशिरे. यावेळेचा बॉल कव्हर्स मध्ये ढकललाय. एक सिंगल चपळ गतीने पूर्ण दुसऱ्या रन साठी प्रयत्न होत नाहीये. एकच धावेवरती समाधान. आयोजक कमिटीकडून या ठिकाणी सूचना येतात. सर्व संघांसाठी या सूचना असणार आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे आणि निश्चितच जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एज साठी कुठल्या प्रकारे रिव्ह्यू नाहीये परंतु व्हाईट बॉल नो बॉल बाउंड्री चेक साठी नक्कीच इनिंग साठी एक रिव्ह्यू जो प्रत्येक टीमला आहे. दरम्यानचा चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगानं बीट केलंय. भरत आबा माझी गोलंदाजीच्या मार्कवरती असताना पुन्हा एकदा चेंडू डॉट आलाय. सुरुवात या षटकामध्ये विकेट न झाली. पहिल्याच बॉलवरती विकेट आल्यानंतर मैदानामध्ये 2 चेंडू खराब देखील आले. व्हाईट बॉल आला परंतु त्यानंतर मात्र विकेटही आली. 28 धावा. यावेळेस कृष्णा कालेकर पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न. बुंद्यात टाकलेला बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेत बॉल डीप थर्ड मॅनच्या दिशेने पोहोचतोय तो सीमा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू. 3 फलंदाज बाद डॉफलकावरती 32 धावा 13 चेंडू आणि अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. भरत माशिरे यांच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज बाद झालेत. 2 विकेट आलेत. अजित लोखंडे मैदानावरती बाद झाल्यानंतर नक्कीच आपण पाहिलं नवीन फलंदाज नागेश आला. त्यानं एक सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट केली. कृष्णा कालेकरच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतली गेली आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ 18 चेंडूंचा डाव मैदानावरती संपला गेलाय. 3 फलंदाज बाद डॉफलकावरती धावा आहेत त्यात 33. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण पाहतोय 3 या अंकाचा बोलबाला पाहायला मिळतोय. 33 धावा 3 फलंदाज बाद 3 षटक संपलेत. 3-3 वरती 3 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 46 धावांची आवश्यकता. स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब भुकुम निश्चितच आपण जर पाहिलं तर या मैदानावरती या अगोदर देखील खेळलेला आहे आणि
बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेला देखील आहे. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी या अगोदर या मैदानावरती नक्कीच आपण श्री नवखंडेनाथ चषक 2023 ही स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी राहिले होते. त्यामुळे नक्कीच त्यांचं हे आवडतं मैदान आहे आणि त्यांच्यासाठी हे मैदान लकी देखील ठरलेलं आहे. तर दुसऱ्या बाजूला हडशी संघ आपण पाहतोय सध्या मुळशी तालुक्यामध्ये निश्चितच आपण पाहतोय चर्चेत असणारा हा संघ आहे. 12 बॉल 46 ची आवश्यकता, 9 चेंडू आणि 19 धाव्यांची खेळी कृष्णा कालेकर मैदानावरती नक्कीच करतायत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक मैदानावरती 4थं सुरू झालेला असताना पहिला बॉल डॉट बॉलनं सुरुवात. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 46 धावा. 11 चेंडू 46 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना सागर आंग्रेचा पुढचा बॉल बराचसा दूरवरती हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांनी कळवलाय खराब चेंडू असेल. वाईट बॉल. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ होते आणि त्यानंतर संघाचं स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे सरसावा. त्यावेळेसचा चेंडू खोल टप्प्याचा बॉल होता, खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर आहेत आणि या चेंडूवरती प्राप्त होते त्या 2 धावा. या 2 धावेंबरोबर संघाचा धावफलक मैदानावरती पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती 36 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय सागर आंग्रे. या षटकामध्ये नक्कीच या सामन्याचं समीकरण बरंच स्पष्ट होताना पाहायला मिळेल. दरम्यानचा बॉल कृष्णा कालेकर अगदी बॅटच्या पुढे टाकलेला बॉल होता. मिड विकेटला उडवलाय चेंडू. फिल्डर आहेत परंतु तिथे मात्र मोठी चूक मैदानावरती आणि त्यानंतर झेल सुटल्यानंतर चेंडू सीमा पार. या चेंडूवरती आलाय खणखणीत चौकार. या चौकाराबरोबर धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 40 धावा. हो बॅक ऑफ द हँड हा चेंडू टाकलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा चेंडू मैदानावरती आलाय डॉट आणि आता या डॉट बॉल नंतर आकडे मात्र पूर्णतः बदलताना पाहायला मिळतील. 8 चेंडू शिल्लक 39 धावेंची आवश्यकता. अगदीच आपण जर पाहिलं तर कालचा दिवस जो तुम्हा सर्वांसाठी महत्वाचा होता, खास दिवस होता. प्रभू श्री रामचंद्रांची खऱ्या अर्थानं श्री रामनवमी होती. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा मैदानावरती. बॉल जातोय तो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कृष्णा कालेकरची बॅट इथे तळपते आणि एका पाठोपाठ एक आक्रमण केले जात आहेत. चौकार. तिसऱ्या पंचांची मदत नक्कीच या ठिकाणी घेतली जाते. बॅटिंग टीमनं आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ पैलवान भावेश उर्फ बंटी शेठ मारणे स्पोर्ट फाउंडेशन आणि खऱ्या अर्थानं श्री नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरवडे समस्त ग्रामस्थ मंडळी उरवडे आयोजित श्री नवखंडेनाथ चषक 2025 या स्पर्धेचा पहिला दिवस उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं पार पडला. तिसरे पंच कळवत आहेत फील्ड डिलिव्हरी आहे आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती चौकार येणार आहे. या चौकाराबरोबर संघाचं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती 44 धावा. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 35 धावा. 7 चेंडू आणि 35 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. एक चेंडू नक्कीच आपण पाहतो या षटकाचा जो शिल्लक आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सागर आंग्रे, फलंदाज कृष्णा कालेकर. ज्या स्पर्धेसाठी निश्चितच आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आपल्याला लाभलेला आहे. मल्ल सम्राट कैलासवासी पैलवान बाळासाहेब सुतार यांच्या स्मरणार्थ पैलवान कौशिकदादा सुतार यांच्या माध्यमातून 70,000 रुपयांचं पारितोषिक
द्वितीय क्रमांकासाठी लाभलेला आहे. दादांचा या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होते. श्री नवखंडेंना चषकच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. सव्या मैदानामध्ये 7 चेंडू 35 धावांची गरज असताना यावेळेस मात्र मैदानावरती थोडेसे शफल होत बॉल खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केलाय. फिल्डर आहेत दूरवरती, लेग बाईच्या माध्यमातून एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते. या एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते. 3 फलंदाज बाद 45 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष आणि मुळशी तालुक्याचा डाणवाग म्हणून खरं तर ज्यांची प्रचंड ख्याती आहे असे रामकृष्ण अर्थात हरिभाऊ पाडाळे यांचं प्रामुख्याने शुभागमन होतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. चला काही करायचे बुकुम संघ, वेळ वाचवा. आणि निश्चितच पुनश्च एकदा कौशिकदादा सुतार आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या उद्योजक सन्माननीय योगेश दादा पाडाळे आपणही प्रामुख्याने उपस्थित झालात. त्याचबरोबर पैलवान संकेत भाऊ सुतार आपणही प्रामुख्याने उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हाळुंगे नगरीचे चॉकलेट बॉय योगेश भाऊ पाडाळे देखील उपस्थित आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. पंचेचाळीस धावा धावफलकावरती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानावरती 4 संपल्यानंतर आता शेवटचे 6 चेंडू 34 धावांची आवश्यकता. सोहम आंग्रे जो अंतिम षटक हाताळण्यासाठी. सोहम आंग्रे तयार. अंतिम षटकामध्ये पहिला बॉल. कृष्णा कालेकर मैदानावरती चेंडू उडवतोय ऑन ऑफ साइडला, जिकडे फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव या चेंडूवरती आणि इथे कलेक्शन खराब. सोहम आंग्रे प्रॉपर कलेक्शन करू शकला नाही आणि त्यानंतर एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. या चेंडूवरती मित्रांनो केवळ 2 धावा नाही तर स्ट्राईक पुन्हा एकदा कृष्णा कालेकरकडे आलेली आहे, हे देखील विसरून चालणार नाही. 5 बॉल 32 धावांची आवश्यकता. यावेळेस साखूट टप्प्याचा बॉल उडवलाय चेंडू मिड विकेटला. लांब लांब खूप लांब चेंडू मैदानावरती सीमा पार. कृष्णा कालेकरच्या बॅटमधून आलेला हा षटकार. त्रेपन्न धावा 3 गडी बाद. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून पंच सौजन्य लाभलेला आहे सन्माननीय संकेत भाऊ सुतार प्रामुख्याने उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा बॉल हवेत. लॉंग ऑनला सागर आंग्रे टिपतात एक सुंदर झेल आणि मैदानामध्ये ते विकेट. फलंदाज कृष्णा कालेकर बाद. चार फलंदाज बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 53. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 26 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जिथे मिसफील्ड झाली. त्यानंतर स्ट्राईक कृष्णा कालेकरकडे आली. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये षटकार आला परंतु अगदी 3ऱ्या बॉलवरती सोहम आंग्रे मैदानावरती कमबॅक करतोय आणि सागर यांनी मात्र कमालीचा झेल टिपत फलंदाज कृष्णा कालेकरला बाद केले. नवीन फलंदाज राहुल मैदानावरती आलाय. 3 चेंडू 26 धावांची गरज. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॉल हवे. टेस्टांच्या पाठीमागे रुपेश खुजर आहेत. टिपताय झेल आणि मैदानावरती विकेट. राहुल खोंडगे आल्या पावली माघारी. 0 वरती होतोय बाद. आणखीन एक धक्का.
5 फलंदाज बाद, 53 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज सोहम अंग्रे. पाहूया पहिल्याच सामन्यामध्ये तो हा हॅट्रिकचा मान आपल्या नावावरती नोंदवेल का. हॅट्रिक बॉल सामना करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल पडवळ. स्ट्रायकिंग एंडला खेळताना जो पाहायला मिळेल. पुढच्या मॅच मध्ये नक्कीच आपण इन ऍक्शन पाहणार आहोत. बहुधन स्पोर्ट क्लब विरुद्ध श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान. दोन्ही संघ सज्ज राहायचंय. लगेचच पुढील मॅच आपण ही मॅच संपल्यानंतर खेळणार आहोत याची देखील नोंद घ्या. दोन्ही संघ नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. हॅट्रिक बॉल होता. हलक्यातनं हा चेंडू डिफेन्स केलाय. सिंगल या चेंडूवरती प्राप्त केली आहे आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती वाढ. धावफलकावरती 54 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. ज्यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य खऱ्या अर्थानं लाभलेलं आहे. सन्माननीय संतोष भाऊ मारणे यांचं प्रामुख्यानं आगमन. मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय राहुल दादा वीर देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. धावफलकावरती 55 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एका मोठ्या विजयाच्या दिशेने आगेकूच करताना स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम या संघाला आपण पाहतोय. श्री नवखंडीना चषक उरवडे या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहतोय पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये विजयी सलामी देत आहेत. शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. फलंदाज मैदानावरती बाद होतील आणि नक्कीच या सामन्यामध्ये बाजी मारली आहे स्वयंभू श्री रामेश्वर क्रिकेट क्लब हुकुम या संघानं. अगदी 23 धावांनी हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे देखील मनापासून आभार. पहिल्या सामन्याला भरपूर उशीर झालेला आहे त्यामुळे लगेचच विनंती असणार आहे इथून पुढच्या मॅचेस वेळेमध्ये आपल्याला कंप्लीट करायच्यात. लगेचच श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मान आणि बहुधन स्पोर्ट क्लब टीम आपण सज्ज व्हायचे. फिल्डिंग लावून घ्या मान संघ. आणि आता तुम्हाला नियोजित कालावधी असणार आहे 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी असणार आहे याची देखील नोंद घ्या. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं कंप्लीट झाली नाही तर अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करावी लागणार आहे याची देखील नोंद घ्या. आणि नक्कीच आपण पाहतोय पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी करणारे प्लेयर ऑफ द मॅच सागर आंग्रे ठरतायत या सामन्याचे हिरो, सामनावीराचे मानकरी.